आपण आज बघणार आहे क्लास 6 चा प्रॅक्टिस सेट 35. लेसन आहे बँक अँड सिंपल इंटरेस्ट. तर सिंपल इंटरेस्ट कसं काढायचं हे बघायचं आहे. पहिला क्वेश्चन रीड करून घेऊया. ॲट द रेट ऑफ 10%. आता पहिल्यांदा जी इन्फॉर्मेशन मिळते ती बाजूला करून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप. गिवन इन्फॉर्मेशन मी अजून पुढे क्वेश्चन वाचलेला नाही आहे. तर काय येणार आहे गिवन इन्फॉर्मेशन हे जे असतं पर्सेंट पर ॲनम PCPA म्हणजे काय पर्सेंट पर ॲनम एका वर्षाला किती रेट दिलाय 10. तर रेट काय मिळाला आपल्याला 10%. हे पर्सेंटमध्ये असतं. ओके. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट म्हणजे आपल्याला काय काढायचं इथं इंटरेस्ट फॉर 1 इयर म्हणजे टाइम पिरियड किती दिलाय टाइम पिरियड 1 इयर. ओके. आणि अमाऊंट दिले इथं ₹6,000 म्हणजे ही काय असणार आहे प्रिन्सिपल अमाऊंट. तर प्रिन्सिपल अमाऊंट काय मिळाली आपल्याला ₹6,000 आणि आपल्याला काय काढायला सांगितलं इथं इंटरेस्ट. बघा आता इंटरेस्ट काढायचं आहे आपल्याला इंटरेस्ट माहीत नाही म्हणून आपण व्हॅल्यू काय घ्यायची आहे एक्स. आता ही झाली ह्या क्वेश्चन मधली गिवन इन्फॉर्मेशन. आता ही इन्फॉर्मेशन वापरून आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. तर ते कसं काढायचं बघूया. फर्स्ट गोष्ट इथं रेट 10% दिलाय. तुम्ही ह्या पर्सेंटचं कन्व्हर्जन करून घ्या 10/100. पर्सेंट साईन काढलं तर हे 100 त्याच्या डिवाइडमध्ये जातं. ओके. तर आपण आता काढायला फॉर्म्युला बघूया. इंटरेस्ट काढण्यासाठी कसं आहे आपल्याला इंटरेस्ट माहीत नाही आहे त्याच्यासाठी एक्स अपॉन प्रिन्सिपल अमाऊंट. तर प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला दिली आहे का हो इज इक्वल टू काय घ्यायचं आहे 10/100. ही स्टेप लक्षात आली आहे का चेक करा. एक्स म्हणजे काय आहे इंटरेस्ट. प्रिन्सिपल अमाऊंट दिली आहे ते आता आपण टाकणार आहे. त्यानंतर जे पर्सेंट रेट दिला आहे तो 10/100 हे घेतला. पुढे स्टेप सोडवायची आहे तर हे आपण व्हॅल्यू टाकून घेऊया. एक्स ॲज इट इज प्रिन्सिपल अमाऊंट 6,000 10/100 इज इक्वल टू 10/100. ओके. आता आपण रेशोमध्ये करत होतो बोथ साईड तसंच सेम करायचं आहे. 6,000 डिव्हिजनमध्ये आहे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे आपण 6,000ला बोथ साईडने मल्टिप्लाय करणार आहोत. सो बोथ साईड मल्टिप्लाय बाय 6,000. लक्षात आले का स्टेप्स. हे 6,000 आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून डिव्हिजन मध्ये असो आपण बोथ साइडला मल्टिप्लाय करणार आहे. करून घेऊया. एक्स अपॉन 6,000 हे इक्वल साइन ॲज इट इज मध्ये दोन्ही साइड पहिला लिहून घ्यायचे आहेत 10/100. त्यानंतर दोन्ही साइडला काय करायचं आहे मल्टिप्लाय 6,000. ओके. तर बघा 6,000 कॅन्सल होतं. एक्स ॲज इट इज इक्वल टू 0 0 0 0. पहिला 0 कॅन्सल करून घेतले. आता 10 × 60 राहिलंय. सो आपल्याला इथे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल 10 × 60 6 1 जा 6 आणि 2 0 फक्त ॲड केले तर तुम्हाला मिळून जाईल. एक्सची व्हॅल्यू 600 आणि एक्स म्हणजे काय आहे इंटरेस्ट. देअरफॉर इंटरेस्ट किती मिळाला आपल्याला 600 ₹600. लक्षात आले का बघा. प्रॅक्टिस करा. अगदी सोपं आहे. पहिली ही स्टेप कळाली की संपूर्ण कळून जाईल आणि गिवन इन्फॉर्मेशन बाजूला करून घ्यायचे. प्रॅक्टिस करा.